नाताळ समयातील प्रश्न, क्वेश्चन्स अबाउट ख्रिसमस. ह्या संदेश मालिकेतील संदेश आपण सध्या ऐकत आहोत. कारण नाताळ समयात अनेक प्रश्न आहेत की प्रभू येशू ख्रिस्त जगात का आला, योसेफाला का निवडलं, मरियाला का निवडलं, ते मेंढपाळ का, ते मागे लोक का, त्या देणग्या का. आणि आज असाच एक प्रश्नावर आपण विचार करणार आहोत. त्याच्या वचनातून काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. आणि आजच्या संदेशाचा शीर्षक आहे वाय बेथलेहेम. बेथलेहेम का. प्रभू येशूचा जन्म पृथ्वीवर होण्यासाठी देवाने त्याचा निवडलेला देश आणि त्याची राजधानी यरुशलेम का निवडली नाही. यरुशलेम का नाही, बेथलेहेम का. किंवा एखादं मोठं शहर, त्या काळामध्ये रोम ही जागतिक सत्ता होती, तर बेथलेहेम का, वाय बेथलेहेम. आणि या प्रश्नाचं उत्तर आणि बेथलेहेमचं महत्त्व का, तो कोणत्या गावात जन्म त्याने घेतला, कोणत्या गावात जन्मला, हे का महत्त्वाचं आहे आणि त्याचा आज तुमच्या आणि माझ्याशी काय संबंध आहे हे आपण पाहणार आहोत. ख्रिसमस स्टोरी सर्वांना माहीत नाही, पण ही स्टोरी नाही, एक घटना आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आपण त्याच्या वचनातून पाहणार आहोत. वाय बेथलेहेम वॉज चोजन, वाय नॉट जेरुसलेम. बेथलेहमची निवड का केली, यरुशलेमची का नाही. पहिली गोष्ट, पहिला पॉईंट हा की द सिटी ऑफ बेथलेहेम वॉज प्रिपेअर्ड फॉर द बर्थ ऑफ क्राइस्ट हिस्टॉरिकली. बेथलेहेम शहर किंवा बेथलेहेम गाव हे ऐतिहासिकरित्या देवाने तयार केलेलं होतं. द सिटी ऑफ बेथलेहेम वॉज प्रिपेअर्ड हिस्टॉरिकली फॉर द बर्थ ऑफ क्राइस्ट. आता बघा, जुन्या करारामध्ये बेथलेहेमचा उल्लेख 35 वेळा आलेला आहे, 11 वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, आणि जवळजवळ 1300 वर्षाच्या कालावधीमध्ये हा उल्लेख आलेला आहे. म्हणजे 11 पुस्तकात 35 वेळेस बेथलेहेमचं नाव आहे. पहिली गोष्ट की बेथलेहेम वॉज अ प्लेस ऑफ सॉरो. बेथलेहेम हे दुःखाचं ठिकाण होतं, दुःख सहनाचं ठिकाण होतं. जुन्या करारामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक कथा आहेत, आणि त्याच्यातली एक परिचित अशी कथा आहे याकोब आणि राहेल यांची प्रेम कथा, द लव्ह स्टोरी ऑफ रेचेल अँड जेकब. तुम्हाला माहीत असेल की कशा रीतीने याकोबाने तिच्यासाठी 7 वर्ष त्याच्या होणाऱ्या सासऱ्याच्या हाताखाली काम केलं, त्यांनी फसवलं, दुसरी दुसरी मुलगी त्याला बायको करून दिली, आणि आणखी 7 वर्ष त्याने घालवली, आणि 14 वर्षानंतर राहेलीला त्याने मिळवलं पत्नी म्हणून, आणि त्याचं तिच्यावर प्रेम आहे. आणि पहिल्याच वेळेस जेव्हा जुन्या करारात बेथलेहेमचा उल्लेख होतो तो एका मुलाच्या जन्माविषयी. आणि पहिल्याच वेळेस ज्यावेळेस नव्या करारात बेथलेहेमचा उल्लेख झालेला आहे तो देखील एका मुलाच्या, म्हणजे देवाच्या पुत्राच्या जन्माविषयी. किती विशेष आहे ना का. जुन्या करारात पण बेथलेहेमचा उल्लेख मुलाच्या जन्माने होतो, आणि नव्या करारात पण बेथलेहेमचा उल्लेख देवाच्या पुत्राच्या मुलाच्या जन्माने, प्रभू येशूच्या जन्माने होतो. आणि ही कथा याकोब आणि राहेल यांच्या प्रेमाची, आणि त्याचं महत्त्व किंवा त्याचं कनेक्शन, त्याची लिंक प्रभू येशूच्या जन्माची कशी आहे. आता बघा, उत्पत्तीचं पुस्तक याचा 30वा अध्याय, आणि याच्या पहिल्या वचनात असं म्हटलेलं आहे की याकोबाला आपल्यापासून काही मूलबाळ होत नाही असे पाहून राहेल आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली, आणि याकोबाला म्हणाली, आपण मला आपत्तीवत्ती करा, नाहीतर माझा प्राण चालला, किंवा नाहीतर मी मरून जाईल. मला लेकरं द्या, नाहीतर मी मरून जाईल. म्हणजे इतकी ती व्याकुळ, इतकी ती अस्वस्थ झालेली होती. याकोबाचं तिच्यावर प्रेम होतं, परंतु तिला काही मूलबाळ नव्हतं, आणि म्हणून ती दुःखी, अस्वस्थ असे झालेली होती. आणि मग पुढे वचन 22 आणि 23 मध्ये काय लिहिलेले बघा. उत्पत्ती 30, 22 आणि 23. मग देवाने राहेलीची आठवण केली, आणि त्याने तिचे गाणाने ऐकून तिची कूस वाहती केली. ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. ती म्हणाली, देवाने माझी अप्रतिष्ठा दूर केलेली आहे. तिला मुलगा झाला, तिला एक मुलगा देवाने दिला. देवाने राहेलीची प्रार्थना ऐकली, परंतु काय झालं माहिती आहे का.
उत्पत्तीच्या पुस्तकाचा 35वा अध्याय. पुढे काय झालं बघा. जेनेसिस चॅप्टर 35 वर्सेस 22 ऑनवर्ड्स, 22व्या वचनापासून बघा. उत्पत्ती 35 आणि वचन 16 पासून आपण वाचूया. 16व्या वचनापासून. मग त्याने बेथलेहेमाहून कूच केले आणि एफ्राता गाव काहीसा दूर असता. म्हणजे याकोब राहेलीला घेऊन, आपल्या कुटुंबाला घेऊन परत आपल्या गावी जात आहे. आणि त्यावेळेस हा सीन, त्यावेळची ही घटना आहे. मग त्याने बेथलेहेम कूच केले आणि एफ्राता गाव काहीसा दूर असता राहेलीस असह्य प्रसूती वेदना होऊ लागल्या. अशा प्रसूती वेदना होत असताना सुईण तिला म्हणाली, म्हणजे नर्स, भिवू नको, कारण हाही पुत्रच आहे. ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव बेन ओनी, माझ्या दुःखाचा पुत्र असे ठेविले. तथापि त्याच्या बापाने, म्हणजे याकोबाने, त्याचे नाव बन्यामीन, म्हणजे माझ्या उजव्या हाताचा पुत्र असे ठेवले. याप्रमाणे राहेल मरण पावली आणि एफ्रात हेच बेथलेहेम गावाच्या वाटेवर तिला पुरले. मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारला. तो राहेलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे. राहेलीला मुलगा झाला, पण डिलिव्हरीच्या वेळेस ती मरण पावली. तिने त्याचं नाव बेन ओनी असं ठेवलं की माझ्या दुःखाचा पुत्र. परंतु त्याच्या बापाने, म्हणजे याकोबाने, ते नाव बदलून त्याचं नाव त्याने बेन ओनी, माझ्या दुःखाचा पुत्र ठेवली. तथापि त्याच्या भावाने त्याचे नाव बन्यामीन, म्हणजे माझ्या उजव्या हाताचा पुत्र असे ठेवले. आता ही कथा किंवा ही गोष्ट का महत्वाची आहे? वाय इज दिस स्टोरी इम्पॉर्टंट? आणि ह्या डिलिव्हरीमध्ये हे बाळ वारलं राहेलीचा, ह्याचा प्रभू येशूच्या जन्माशी काय संबंध आहे? हे महत्वाचं आहे, कारण संबंध आहे. द रिझन्स वाय दिस स्टोरी इज इम्पॉर्टंट. ही गोष्ट का महत्वाची आहे? याचे 3 कारणं आहे. पहिलं कारण असं की हा एकच वृत्तांत एखाद्या बाईचा डिलिव्हरीच्या वेळेस किंवा मरताना शास्त्रात केलेला आहे. अख्ख्या शास्त्रामध्ये कोणत्याही बाईचा मरण कसं झालं, मृत्यू कसा झाला, इतका सविस्तरपणे सांगितलेलं जेवढं राहिलेचं सांगितलेलं आहे. दुसरं कारण असं की राहेल ही एक पहिली स्त्री होती जी डिलिव्हरीमध्ये मरण पावले. राहेल शास्त्रातली एक पहिलीच अशी स्त्री होती की जी प्रसूतीच्या वेळेस, डिलिव्हरीच्या वेळेस मरण पावली. आणि तिसरं कारण असं की या ठिकाणी पहिल्याच वेळेस कबर हा शब्द आलेला आहे आणि कबरेवरचा दगड. द फर्स्ट टाइम द वर्ड ग्रेव अँड द स्टोन ऑफ ग्रेवयार्ड स्टोन. जेव्हा राहेल मरण पावली, तिने तिच्या मुलाचं नाव बेन ओनी, म्हणजे माझ्या दुःखाचा पुत्र असं ठेवले. आणि अनेक शतकानंतर आणखी एक पुत्र त्या बेथलेहेम गावात जन्मणार होता. तो दुःखाशी परिचित असलेला असा पुत्र होणार होता. ही वुड बी द मॅन ऑफ सॉरोज. आणि तो तुमचे आणि माझे दुःख स्वतःचं शरीरावर, त्या वधस्तंभावर नेऊन घेणारा होता. आणि म्हणून त्याच्या जन्मामुळे आपण इतरांप्रमाणे दुःख करत नाही. आणि ही घटना ज्यावेळेस याकोबाची पत्नी राहेल वाटेत रस्त्यात बेथलेहेम एफ्राता इथे डिलिव्हरीमध्ये मरण पावली, ही घटना आयुष्यभर याकोब विसरला नाही, कारण त्याचं राहेलीवर प्रेम होतं. आणि मग आयुष्याच्या शेवटी तो काय म्हणतो बघा. 30 वर्षानंतर ज्यावेळेस तो मरण पावला, त्या मरण पावण्याच्या अगोदर याकोबाने काय म्हटलंय बघा. जेनेसिस चॅप्टर 48 उत्पत्ती 48 आणि वचन 7. 30 वर्षानंतर, राहेलीच्या मृत्यूच्या 30 वर्षानंतर याकोब असं म्हणतो, मी पदन येथून येत असता एफ्रात गाव काहीसा दूर राहिला असताना कनान देशी रस्त्यातच राहेलीच्या मरणाने मला दुःख झाले. एफ्रात म्हणजे बेथलेहेम याच्या वाटेवर तिला पुरले. 30 वर्षानंतर मरणाच्या अगोदर देखील
कशा रीतीने त्याची ही प्रिय बायको वारली याची तो आठवण करीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ही गोष्ट इथेच संपत नाही. ही गोष्ट पुढे चालू राहते आणि जवळजवळ 1100 वर्षानंतर यिर्मया संदेष्टाने काय भविष्यवाणी केली बघा. यिर्मयाचं पुस्तक याचा 31वा अध्याय आणि 15 वचन, जेरेमाया 31:50. परमेश्वर असे म्हणतो, रामा येथे शोक व आकांत यांचा शब्द ऐकू येत आहे. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे. आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत. म्हणजे बघा, अनेक शेकडो वर्षानंतर यिर्मया संदेष्टाने देखील राहेलीचा उल्लेख केलेला आहे. तिच्याबद्दलची भविष्यवाणी केलेली आहे. आणि ती भविष्यवाणी आपण पाहतो की मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पूर्ण झालेली आहे. की ज्यावेळेस प्रभू येशूचा जन्म झाला आणि हेरोद राजा जेव्हा राज्य करीत होता त्याला कळलं, त्यावेळेस त्याने काय केलं बघा. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय, मॅथ्यू चॅप्टर 2 आणि वचन 16 ते 18. यिर्मयाने जे सांगितलं ते कसं पूर्ण झालं हे मत्तई आपल्याला सांगत आहे. मत्तई 2:16 वचनापासून. तेव्हा मागे लोकांनी आपल्याला फसविले हे पाहून हेरोद अतिशय रागावला आणि जो काळ त्याने मागे लोकांपासून नीट विचारून घेतला होता त्या काळाप्रमाणे त्याने बेथलेहेमात व त्याच्या सर्व सीमात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक होते, म्हणजे पुरुष बालक होते, त्या सर्वांना माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारविले. आणि आता ऐका, रामा येथे रडणे व मोठा आकांत यांचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत, म्हणून ती सांत्वन पावेना, असे जे यिर्मया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले. बघा, याकोब राहेलीची स्टोरी यिर्मया सांगतो आणि मत्तई पण सांगतो की यिर्मयाने जी भविष्यवाणी केली ती पूर्ण झालेली आहे. की ज्यावेळेस हेरोद राजाने ती आज्ञा केली आणि 2 वर्षाच्या आतील पुरुष बालकांची कत्तल केली, त्याला वाटलं की याच्यात येशू बाळ मरून जाईल, परंतु तसं झालेलं नाही, आपल्याला माहीत आहे. म्हणजे मत्तई प्रभू येशूचा जन्माचा संबंध राहेलाच्या मृत्यूशी जोडतो. यिर्मया प्रभू येशूच्या जन्माचा संबंध राहेलीच्या मृत्यूशी जोडतो आणि त्या घटनेशी जोडतो. मत्तई मागे यिर्मयाकडे पाहतो आणि यिर्मया मागे उत्पत्तीच्या पुस्तकातून राहेलीची घटनेची आठवण करून देतो की जी मरण पावली. कारण प्रभू येशूचा जन्म हा बेथलेम गावातून होणार होता. आणि यिर्मया त्या समयाला की ज्या वेळेस हे इनोसंट किंवा निष्पाप बालक मारले गेले त्यावेळी जे दुःख झाले त्या दुःखाशी जोडतो. आता प्रश्न असा आहे की प्रभू येशूच्या जन्माचा आनंद आणि त्याच्या जन्माच्या वेळेस झालेली ही लहान लेकरांची कत्तल आणि ज्यांचे ते लेकरं होते त्या स्त्रियांचं दुःख, ह्या आनंदाचा दुःखाचा कसा मेळ जोडू शकतो? हाऊ कॅन वी रेकन्साईल द जॉय ऑफ क्रिसमस अँड द सॉरो? हा आनंद आणि दुःख आणि हा विरोधाभास आहे की ख्रिसमसच्या वेळेस दुःख पण आहे, आनंद पण आहे. ख्रिसमसच्या वेळेस काही लोक दुःखी पण आहेत, काही जण आनंदित पण आहेत. पण दुःखाचा आणि आनंदाचा कसा आपण संबंध जोडू शकतो? आणि ते ह्या रीतीने की त्या बालकांचं जे मरण, ते बालक जे मारण्यात आले, हे प्रभू येशू देखील एक दिवशी वधस्तंभावर मारला जाईल आणि दुःख होईल, शोक करतील, त्याचं ते प्रतीक होते. ते बालक जे मारले गेले हे एक सिम्बॉल किंवा एक चिन्ह होतं की जे बाळ, जो प्रभू येशू बाळ म्हणून जन्मला, तो देखील एक दिवशी वधस्तंभावर मारला जाणार आहे. आणि त्याच्यावरून पापामुळे पापाची तीव्रता, क्रूरता किती भयंकर आहे हे आपल्याला दिसून येतं. ह्याच्यामध्ये आपण तारणाचं चित्र पाहतो की प्रभू येशूने कशा रीतीने खंडणी देण्यासाठी तो जगात आला. आणि म्हणून पहिला पॉईंट हा, पहिली गोष्ट आहे
की बेथलेम वॉज अ प्लेस ऑफ सॉरो. बेथलेम हे दुःखाचं ठिकाण होतं. प्रभू येशू दुःख सहन करणार होता. राहिलेलं दुःख झालं. त्याच्या जन्माच्या वेळेस आनंद झाला, पण दुःख देखील झालं, कारण तो दुःखाशी परिचित असलेला पुत्र एक दिवशी होणार होता. दुसरी गोष्ट, दुसरा पॉइंट असा, बेथलेम इज ऑल्सो अ प्लेस ऑफ सिलेक्शन. बेथलेम हे निवडीचं देखील एक ठिकाण आहे. निवड करण्याचं देखील ठिकाण आहे. ज्यावेळेस देवाचे लोक इस्रायल राजा मागू लागले, राजाची मागणी करू लागले देवाच्या इच्छेविरुद्ध, त्यावेळी देवाने त्यांची ती इच्छा मान्य केली आणि शमूएल संदेश त्याला पाठवला. आणि परमेश्वराने सांगितलं की मी माझ्यासाठी राजा निवडलेला आहे. आणि तुम्हाला ते माहीत असेल की कशा रीतीने शमूएल संदेश हा यशायाच्या घरी आला. आणि काय झालं माहिती आहे का? पहिला शमूएलाचा 17वा अध्याय आणि 12 वचनात काय लिहिलंय बघा, की ज्यावेळेस इस्रायलच्या राजाची निवड करायची वेळ आली, त्यावेळेस देवाने शमूएल संदेश त्याला कोणत्या गावी कुठं पाठवलं हे बघा. पहिला शमूएल 17 आणि 12. आता यहुदातील बेथलेहमाच्या इश्शाय नामक एफ्राताला दावीद नामे पुत्र होता. शमूएल संदेश त्याला बेथलेहमात, एफ्राता हे बेथलेहमाचं जुनं नाव, आणि त्या ठिकाणी पाठवलं, कारण तिथे एक माणूस राहत होता इशिया, आणि ज्याला एक पुत्र होता दावीद, जो एक दिवशी इस्रायलचा राजा होणार होता. आणि ज्याच्या घराण्यातून देवाचा पुत्र, जो दावीदाचा पुत्र जन्माला येणार होता. किती विशेष आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी देखील आपण पाहतो की दावीद राजाचं सिलेक्शन किंवा निवड करण्याच्या वेळेस, तो राजा निवडल्या वेळेस तो राजा बेथलेहमातून येईल असं सांगण्यात आलेलं होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो गेला. बेथलेहेम हे दावीदाचं शहर झालं आणि नंतर प्रभू येशूला दावीदाचा पुत्र असं म्हणण्यात आलं. म्हणजे प्रभू येशूची वंशावळी किंवा लिंकेज आपण पाहतो की दावीदाच्या घराण्यातून आहे, याकोबाच्या घराण्यातून दावीदाच्या घराण्यापासून आहे. आणि तो फक्त इस्रायलचाच राजा नव्हे तर राजांचा राजा देखील होणार होता. आणि म्हणून दुसरी गोष्ट ही की बेथलेहेम हे निवडीचं ठिकाण आहे. बेथलेहेम इज ऑल्सो अ प्लेस ऑफ सिलेक्शन. पहिली गोष्ट, बेथलेहेम हे दुःखाचं ठिकाण आहे. बेथलेहेम हे निवडीचं ठिकाण आहे. आणि तिसरी गोष्ट, तिसरा पॉइंट असा की बेथलेहेम हे तारणाचं देखील ठिकाण आहे. याच्यावर आपल्या लक्षात येईल की कशा रीतीने देवाची योजना माणसाच्या तारणाची जी युगात अनादी कालापासून देवाने केलेली होती, की उत्पत्तीपासून शास्त्रामध्ये कशी विणलेली आहे आणि कशी देवाची योजना त्याचा पुत्र जगात पाठवण्याबद्दल ती जात आहे. इतिहासात, जुन्या कराच्या इतिहासामध्ये बघा, बेथलेहेम इज ऑल्सो अ प्लेस ऑफ सॅल्वेशन. बेथलेहेम हे तारणाचं देखील ठिकाण आहे. तिसरा पॉइंट, रूथचं पुस्तक जर आपण वाचलं तर त्या रूथच्या पुस्तकामध्ये आपण असं वाचतो, तुम्हाला माहिती आहे की रूथ ही एक मोवाबी, एक विधर्मी स्त्री होती की जी प्रभू येशूची नातलग झाली, त्या वंशावळीत आले. आणि तिचं त्या ठिकाणी बोआजाशी तिची भेट झाली, जो त्यांचा नामीचा जवळचा आप्त होता, नातलग होता. त्याने तिला खंडून घेतलं, त्या दोघींना सोडवलं आणि तिच्याशी लग्न केलं. आणि रूथचं पुस्तक याचा 4था अध्याय 11 वचनात काय म्हटलेलं आहे बघा, रूथ 4 and 11. तेव्हा वेशीतले सगळे लोक वडील जण म्हणाले, आम्ही सर्व साक्षी आहोत की ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे, तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लिया यांच्यासारखी करो. बघा, राहेलीचं महत्त्व, प्रभू येशूच्या जन्माशी तिचा संबंध हे आपण पाहतो.
या ठिकाणी ते लोक, इस्रायल लोक म्हणतात आणि तिला आशीर्वाद देताना म्हणतात की जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेया यांच्यासारखी करो. एफ्राता येथे तू मोठा करता पुरुष हो, बेथलेहेमात तुझी प्रख्याती हो. परत एकदा एफ्राता आणि बेथलेहेम यांचा उल्लेख आहे. किती विशेष आहे ना. बेथलेहमचा उल्लेख रूथच्या पुस्तकामध्ये 7 वेळेस आलेला आहे. 7 times बेथलेहेम इज मेन्शन्ड इन द बुक ऑफ रूथ. आणि तुम्हाला माहित आहे का, रूथचं पुस्तक हे आपल्या तारणाचं एक सुंदर चित्र, एक स्पष्ट परिपूर्ण चित्र दर्शवणारं पुस्तक आहे. The book of Ruth is a perfect picture of our redemption and salvation. की प्रभू येशू ज्या कार्यासाठी जगात येणार होता, ज्या उद्देशाने ज्याच्यासाठी तो येणार होता, त्या कार्याचं एक स्पष्ट किंवा परिपूर्ण पुस्तक हे रूथचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये बोआज जो जवळचा आप्त, ज्याने रूथला खंडून घेतलं, या पुस्तकामध्ये खंडून घेतलं, खंडून घेणारे आणि खंडून देणारा, खंडून घेणारा याचा उल्लेख आहे. आणि जसं रूथने, जसं बोआजाने रूथला मुक्त केलं, तिच्याशी लग्न केलं, तिला खंडून घेतलं, तसं प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला खंडून घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. खंडणी भरून देणारा किंवा किन्समॅन रिडीमर हा शब्द रूथच्या पुस्तकात आपण 19 वेळा वाचतो. पण नव्या करारामध्ये रूथचा उल्लेख फक्त एकदाच आहे. रूथ इज मेन्शन ओनली वन्स इन द न्यू टेस्टमेंट. आणि ते देखील मत्तई 1 आणि वचन 5 आणि 6 मध्ये आपण पाहू. रूथचा उल्लेख फक्त एकदाच नव्या करारात आलेला आहे. मत्तई शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 5व्या आणि 6व्या वचनामध्ये आपण असं वाचतो. मॅथ्यू 1:5 and 6. सलमोन आला रहाबेपासून बोआज, बोआज आला रूथेपासून ओबेद, ओबेद आला इश्या आणि इश्याला दावीद राजा झाला आणि दाविदाच्या घराण्यातून प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला. बघा, रूथचा उल्लेख फक्त एकदाच आहे. म्हणजे जुन्या करारामध्ये, संपूर्ण जुन्या करारामध्ये प्रभू येशूच्या जगात येण्याबद्दलचा भविष्यवाणी आणि त्या घटना आणि कोणत्या ठिकाणी काय झालं ह्या घटनांशी, म्हणजे बेथलेहेम ज्या गावाशी कसा संबंध आहे बघा. किती विशेष आहे ना. द होल स्टोरी ऑफ द ओल्ड टेस्टामेंट लीड्स अप टू द बर्थ ऑफ जीसस. जुन्या काळातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या घटना, सगळे शास्त्रलेख हे प्रभू येशूच्या जन्माविषयी, जन्माकडे बोट दाखवतात, त्याच्याकडे सांगतात. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आपण वाचल्या, पाहिल्या, राहेलीची गोष्ट, दाविदाची गोष्ट की कसा तो राजा बेथलेहेमातून झाला, आणि रूथ, या तिन्ही गोष्टीमध्ये कोणती गोष्ट समान आहे? ते गाव बेथलेहेम. या तिन्ही स्टोरीमध्ये, तिन्ही कथामध्ये बेथलेहेम किंवा एफ्राता ह्या गावाचा उल्लेख आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट ही की द सिटी ऑफ बेथलेहेम वॉज प्रिपेअर्ड हिस्टॉरिकली. बेथलेहेम शहर हे ऐतिहासिकरित्या तयार करण्यात आलेलं होतं. बेथलेहेम वॉज प्रिपेअर्ड सिम्बॉलिकली. बेथलेहेम शहर हे चिन्ह रूपाने देखील तयार करण्यात आलेलं होतं. बेथलेहेम वॉज ऑल्सो प्रिपेअर्ड सिम्बॉलिकली. मिखाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 2रं वचन बघा. मायखा 5 and 2. इथे असं लिहिलेलं आहे, हे बेथलेहेम एफ्राता, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल, त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे. आता या ठिकाणी बेथलेहेमाचे 2 नावं सांगितलेली आहेत आणि त्या 2 नावाचे 2 अर्थ आहेत, लिहून घ्या. पहिलं नाव आहे बेथलेहेम. या नावाचा अर्थ आहे हिब्री भाषेत भाकरीचं किंवा अन्नाचं घर, द हाऊस ऑफ ब्रेड. आणि आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू जी जीवनाची भाकर, तो बेथलेहेमात जन्माला. किती विशेष आहे बघा. बेथलेहेम म्हणजे भाकरीचं घर, अन्नाचं घर, आणि प्रभू येशू स्वर्गातून उतरली ती जीवनाची भाकर,
बेथलेहमात जन्माला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे द हाऊस ऑफ ब्रेड वुड प्रोड्यूस द ब्रेड ऑफ लाईफ. भाकरीचं घर, जीवनाची भाकर एक दिवशी सर्व जगाला देणार होतं. दुसरा जो शब्द आहे तो आहे एफ्राथा, आणि त्या शब्दाचा अर्थ आहे फेथफुलनेस किंवा फ्रुटफुलनेस किंवा फलद्रुपता, फलदायीपणा. एफ्राटा मीन्स फ्रुटफुलनेस किंवा फलदायीता, फलद्रुपता. हंगरी एका ताणलेल्या आणि भुकेल्या जगाला प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर म्हणून येणार होता, आणि ज्यांनी ती जीवनाची भाकर खाल्ली ते फलदायी किंवा तृप्त होणार होते. आणि म्हणून बेथलेहेम एफ्राथा, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त हा बेथलेहेमातून जीवनाची भाकर म्हणून येणार होता. बेथलेहेम म्हणजे भाकरीचं घर. आणि मग तिसरी गोष्ट जर आपण पाहिली, बेथलेहेम हे ऐतिहासिकरित्या तयार करण्यात आलेलं होतं. राहेलीच्या द्वारे, रूथ आणि दाविदाच्या द्वारे, आणि सर्व ज्या गोष्टी आपण जुन्या काळात वाचतो, या सर्वांचा शेवट किंवा कल्मिनेशन, एंड आपण प्रभू येशूच्या जन्माच्या स्टोरीमध्ये पाहतो. या सर्व गोष्टी तिथे येऊन संपतात किंवा त्याच्याशी संबंधित. दुसरी गोष्ट अशी की बेथलेहेम वॉज ऑल्सो प्रिपेअर्ड सिम्बॉलिकली. बेथलेहेम हे चिन्ह रूपाने तयार करण्यात आलं, कारण बेथलेहेम या शब्दाचा अर्थ आहे भाकरीचं घर, आणि प्रभू येशूने स्वतःला जीवनाची भाकर असं म्हटलेलं आहे. एक सिम्बॉल, एक चिन्ह आहे. आणि तिसरा पॉइंट असा, बेथलेहेम वॉज ऑल्सो प्रिपेअर्ड प्रोफेटिकली. बेथलेहेमाला भविष्यवाणीच्या द्वारे सुद्धा देवाने तयार केलेलं होतं. मिखा 5 आणि 2 जे आपण वाचलं, तिथे असं लिहिलेलं आहे की हे बेथलेहेम एफ्राता, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे. आता ही जी भविष्यवाणी मिखा संदेश त्याने केली, ही 722 इसवी सन पूर्व 722 BC मध्ये केलेली आहे. आणि ज्यावेळेस हेरोदाने शास्त्री पुरुषांना बोलून विचारलं की इस्रायलचा राजा जन्मणार तो कुठे आहे, आणि त्यांनी शास्त्रलेखातून त्याला दाखवून दिलं की बेथलेहेम एफ्राता येथे, मत्तई 2 आणि 6. आणि त्याचप्रमाणे योहान 7 आणि 42 मध्ये देखील लिहिलेलं आहे, जॉन 7:42, की ख्रिस्त दाविदाच्या वंशाचा व ज्या बेथलेहेमात दावीद होता त्या गावचा असा येणार, असे धर्मशास्त्रात सांगितले नव्हते काय. योहान 7 आणि 42. म्हणजे ही भविष्यवाणी ही मिखा संदेशाच्या द्वारे करण्यात आलेली होती, आणि ती पूर्ण झाली. आणि म्हणून लूक 2, 4 आणि 5 इथे आपण वाचतो की प्रभू येशूचा जन्म देखील त्याच ठिकाणी झालेला आहे. लूक याचा 2 अध्याय आणि 4 आणि 5 वचन, योसेफही आपणास वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असता तिच्या सहित नावनिशी लिहून द्यावयास गालिलातील नासरेत गावाहून यहूद्यातील बेथलेहेम नामे दाविदाच्या गावी वर गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातला व गोत्रातला होता. आणि पुढे वचन 11, ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. बघा, दाविदाचं गाव बेथलेहेम. बेथलेहेम का, हा आपला विषय आहे की का बरं बेथलेहेममध्ये, आणि याचे कारण हे आपण त्याच्या वचनातून पाहत आहोत की बेथलेहेम हे का महत्त्वाचं होतं, त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय होतं, त्याचं चिन्हात्मक महत्त्व काय होतं, आणि त्याचं भविष्यवाणीने महत्त्व काय आहे. लूक 2 आणि 15 मध्ये देखील आपण वाचतो, मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणाले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली ती पाहू. बघा किती वेळेस बेथलेहेमाचा उल्लेख नव्या करारात, जुन्या करारात आलेला आहे, आणि किती महत्त्वाच्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्या गावामध्ये, आणि कसा त्याचा संबंध प्रभू येशूच्या जन्माशी आहे, नाही का. मिखाने देखील भविष्यवाणी केली होती की प्रभू येशूचा जन्म हा बेथलेहेम येथे होईल.
आणि त्या दृष्टीने पूर्ण झालं. 700 वर्षापूर्वी केलेली भविष्यवाणी प्रभू येशूच्या जन्माची आपण मत्तईमध्ये वाचतो. हेरोद राजाने इतर इतिहासकार आणि यहुदी शास्त्री परुषी बोलून त्यांनी देखील सांगितलं की या वचनाप्रमाणे, आणि इतिहास देखील साक्ष देतो की प्रभू येशूचा जन्म इस्रायलात बेथलेहेम येथे झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. म्हणजे ख्रिसमस स्टोरी ही एक स्टोरी नव्हे तर एक घडलेली घटना आहे. आमेन. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. प्रभू येशूचा जन्माची काही दंतकथा नव्हे, तत्वज्ञान नव्हे, ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. आणि याचं महत्त्व काय बघा, या भविष्यवाणीचं काय महत्त्व आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जगात होता त्यावेळेस 3च खंड होते. देर वर ओनली 3 कॉन्टिनेंट्स व्हेन जीसस वॉज ऑन अर्थ. युरोप, आशिया आणि आफ्रिका, हे 3च खंड होते. आणि त्या तिघांमधून आशिया खंडाची निवड करण्यात आली आणि त्या आशिया खंडातून पॅलेस्टाईन, जे सिरियामध्ये असलेल्या एका छोट्याशा देशाची निवड करण्यात आली. आणि त्या पॅलेस्टाईन देशामध्ये 3 जिल्हे होते आणि आजही आहेत. यहुदा, गालिल आणि शोमरोन, जुडिया, गॅलिलियन, समेरिया. आणि ह्या तिघांमधून मिखाच्या भविष्यवाणीनुसार यहुदाची निवड करण्यात आली. यहुदा ह्या जिल्ह्याची निवड करण्यात आली. आणि यहुदा ह्या जिल्ह्यामध्ये अनेक छोटे छोटे खेडे होते, गावं होते. आणि त्या अनेक खेड्यामधून बेथलेहेमाची निवड करण्यात आली. बघा किती तंतोतंत ॲक्युरेटली 600 वर्षापूर्वी, त्याचा जन्म होण्याच्या 600 वर्षापूर्वी हे सांगण्यात आलेलं होतं. आणि याच्यावर काय सिद्ध होतं की शास्त्र हे विश्वास ठेवण्याजोगं आहे. देव जे बोलला तो त्याने पूर्ण केलेला आहे. आणि हे बेथलेहेमाचं महत्व आहे. बेथलेहेम का? कारण पहिली गोष्ट ही की बेथलेहेम हे ऐतिहासिकरित्या देवाने तयार करण्यात आलेलं होतं. बेथलेहेम वॉज प्रिपेअर्ड हिस्टॉरिकली बाय गॉड. बघा, आणि त्या बेथलेहेमाबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी शेवटी मी सारांश सांगतो की बेथलेहेम वॉज अ प्लेस ऑफ सॉरो. बेथलेहेम हे दुःखाचं ठिकाण होतं. दुसरी गोष्ट, बेथलेहेम वॉज ऑल्सो अ प्लेस ऑफ सिलेक्शन. बेथलेहेम हे निवड करण्याचं ठिकाण होतं. त्या ठिकाणी शमूएल संदेष्टाने जाऊन इस्रायलच्या राजाची म्हणजे दाविदाची निवड केली. म्हणून हे बेथलेहेमाचं महत्त्व आहे. आणि तिसरी गोष्ट, बेथलेहेम हे तारणाचं ठिकाण होतं. बेथलेहेम इज ऑल्सो अ प्लेस ऑफ सॅल्वेशन. रूथच्या पुस्तकात आपण असं वाचतो की तो बोआज जसा खंडणी भरणारा आणि ज्याने रूथला मुक्त केलं, तसा प्रभू येशू आपला बोआज आहे, ज्याने आपल्यासाठी खंडणी भरून आपल्याला पापापासून मुक्त केलेला आहे. बेथलेहेमला ऐतिहासिकरित्या देवाने तयार केलं. बेथलेहेम हे चिन्हात्मकरित्या तयार झालं. आणि तिसरी गोष्ट, बेथलेहेमला भविष्यवाणी देखील तयार करणे. बेथलेहेम वॉज ऑल्सो प्रिपेअर्ड प्रॉफिटिकली. बेथलेहेम का? ह्या सर्व कारणांसाठी. आणि म्हणून त्यांनी म्हटलं लूक 2:11 ज्यावेळेस बेथलेहेमाबद्दल त्यांना सांगण्यात आलं की तुमच्यासाठी दावीदच्या घरात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे, तेव्हा ते काय म्हटले? त्यांनी फक्त ऐकून ते गप्प बसले नाही, त्यांनी प्रतिसाद दिला. 15 वर्षात पडल्या की तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले की चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि झालेली ही गोष्ट जी प्रभूने आपल्याला कळविली ती पाहू. आणि ते गेले आणि त्यांनी पाहिलं आणि जसं सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांना ते दिसून आलं. आणि आपण या गोष्टी ज्या ऐकल्या पाहतो त्याच्या वचनात आपण प्रभू येशूच्या जवळ जाऊ, तो कसा आहे, काय आहे, हे या नाताळाला पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. हालेलुया.